राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. आपण अध्याय 6 श्लोक क्रमांक 11 विचार आपण कालच्या चिंतनामध्ये सुरू केलेला होता. शुचो देशे प्रतिष्ठापे स्थिरमासनम आत्मना नातिशीतम नातिनीचम शैलाजिन कुशोत्तरम. वर्णन केलेलं आहे. आसन कसं असावं, ठिकाण कसं असावं आणि त्या आसनाची उंची कशी असावी की ज्याला आपण ध्यानाला पण काही काळ बसणार आहोत असा विचार या योगशास्त्राने केलेला आहे. आपण सुद्धा नामाला बसताना सुद्धा हा विचार करणं फार गरजेचं आहे. इथं योगिक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. आपण भक्तीच्या प्रक्रिया सुद्धा अशाच पद्धतीने करता येतील. जसं आपण ध्यानासाठी असा एक पवित्र देश, मृगाजीन, दर्भ, वस्त्र वगैरे सांगितलेलं आहे. कदाचित आजच्या काळामध्ये हे दर्भ किंवा मृगाजीन अशक्य आहे, पण वस्त्र मात्र शक्य आहे. एखादं मऊ असणारं साधं असं वस्त्र आपण बसायला घेऊ शकतो आणि जास्त उंचीचं न करता आणि जास्त कमीचं न करता अगदी आरामात बसता येईल अशा एखाद्या आसनावर आपल्याला नामासाठी बसता येईल. नामातूनच ध्यान लागतं, भजनातून सुद्धा ध्यान लागतं. तर या योगी प्रक्रिया इथं सांगितलेल्या भगवद्गीतेने ज्या आहेत त्या प्रक्रिया कदाचित आपल्याला आत्ता कठीण वाटते. कारण हे जे वर्णन आहे ते कुठंतरी जंगलात जाऊन, वनामध्ये जाऊन एकांत स्थळी हे ध्यान करण्याची प्रक्रिया यामध्ये वर्णन केलेले आहे. पण आज मात्र आपण असा विचार जर केला तर आपल्याला हरणाचं कातडं मिळणं अशक्य आहे किंवा अशा पद्धतीची जागासुद्धा कुठंतरी बाहेर जाऊन मिळणं अशक्य आहे. त्यासाठी स्वतःच्या घरातली जागा निवडावी. ध्यानासाठी, नामासाठी उत्तम स्थळ कोणतं असेल देश, तर आपल्या घरातील एखादा छानसा कोपरा ज्या ठिकाणी तो आपणच आपल्या पद्धतीनं शुद्ध करून घ्यावा, आपणच आपलं सुखासन निवडावं आणि त्यामध्ये बसून आपल्या नामाला, ध्यानाला, तत्वचिंतनाचा विचार करावा. असा आपल्याला जुळवून घ्यायचा अर्थ आपण यातून काढायचा आहे. आता इथं वर्णन करताना शुचो देशे प्रतिष्ठापे स्थिरमासनम आत्मना शब्द वापरलेला आहे. आता 163 ओळीपासून माऊली या स्थळाचं आणि मृगाजीन आणि या इतर गोष्टींचं वर्णन करायला सुरू करतात. आपण आता बघणार आहोत 163 नंबरच्या ओळीमध्ये माऊली काय बोलतात. तरी विशेष आता बोलिजेल परी ते उपेगा अन ते अनुभे उपेगा जाईल, म्हणून तेशे एक लागेल स्थान पाहावे. कसं स्थान बघावं म्हणतात बघा माऊली. तरी आता तुला जे पंचराज सांगितलेलं आहे ते विशेष प्रकारे सांगण्यात येईल, पण त्या मार्गाचे केवळ श्रवण केल्याने उपयोग होणार नाही. तर केव्हा होईल? परी ते अनुभवे उपेगा जाईल. या ठिकाणी अनुभव फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी ध्यानाच्या प्रक्रिया सांगितल्या असल्या तर माऊलींच्या ओळींचा अर्थ आपल्या भक्तीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण व्यवस्थित, नामाच्या प्रक्रियेमध्ये आपण व्यवस्थित लावून घेता येतो. कारण इथं वर्णन केलेलं आहे. फक्त श्रवण करून चालत नाही. जेव्हा शास्त्राचं श्रवण होतं, सद्गुरूंच्या उपदेशाचं श्रवण होतं, त्या श्रवणाचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे. आणि अनुभवासाठी म्हणतात परी ते अनुभवे उपयोगा जाईल.
अनुभव केल्याशिवाय त्याचा उपयोग होणार नाही. नुसत्या श्रवणानं त्याचा उपयोग होणार नाही, तर प्रत्यक्ष ते अनुष्ठान करावं लागतं, प्रत्यक्ष साधना करावी लागते आणि प्रत्यक्ष साधनेनंच तर त्याचा अनुभव होईल. म्हणूनही तैसे एक लागेल स्थान पाहावे. म्हणून साधक योग्याला या मार्गाच्या अनुभवाकरता तसंच एखादं स्थान पाहावं लागेल. इथं वर्णन केलेलं आहे जंगलातल्या वनातल्या स्थानाचं. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. आपण हा अर्थ घेताना करायला लागलोय आपल्या घरातल्या ठिकाणाचं, किंवा एखादा जवळच मठ एखादा आहे, एखादा आश्रम आहे, किंवा एखादं मंदिर आहे की त्या मंदिरा ठिकाणी एकदम एकांताचा आपल्याला अनुभव घेता येत असेल तर अशा ठिकाणी जावं. आणि त्याच वेळी त्याचं अनुष्ठान केल्याशिवाय, माऊलींचा शब्द फार महत्त्वाचा आहे, अनुभव घेतल्याशिवाय नुसतं ऐकून उपयोग होणार नाही. म्हणून शास्त्र खूप काही सांगून जातं. सद्गुरूंच्या मुखातूनही आपण ऐकत असतो, पण त्याचा फायदा केव्हा होतो, त्याचा अनुभव घेतला तर. बऱ्याच वेळा अनुभवाशिवाय राहून जातं बऱ्याचशा गोष्टी, आणि इथं वर्णन त्यासाठी केलेलं आहे. तरी विशेष आता बोली जल. आता तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, परी ते अनुभवे उपयोगा जाईल. त्या मार्गाचं श्रवण केल्यानं उपयोग होणार नाही, तर प्रत्यक्ष त्याची साधना केल्यानं त्याचा अनुभव येईल आणि तरच ते उपयोगाला पडेल. तो उपयोग करायचा नसेल तर त्या साधनेच्या नादाला तरी का लागावं, कशासाठी अट्टास करावं. जर त्या साधनेतून मला शांती, तृप्ती, समाधान याचा जर अनुभव घ्यायचा नसेल, तर मग प्रपंचाचाच विचार जर करायचा असेल तर त्या साधनेचा विचार करायची काय गरज आहे, त्या साधनेसाठी वेगळा वेळ खर्च करायची काय गरज आहे, जर आपल्या अनुभवासाठी आपण जर त्याचा उपयोग करून घेणार नसतो तर. म्हणून बऱ्याच वेळा या साधना कोरड्या राहण्याची शक्यता असते, अनुभव घेतला जात नाही. दाखवला जातो की मी त्या अनुभवातून बाहेर आलोय असं बोलण्यातही घेतलं जातं, पण बऱ्याच वेळा बोलणं वेगळं असतं आणि अनुभव वेगळा असतो. अनुभवाविन मान डोलवू नको रे, फार सुंदर अभंग आहे सैरभनाथांचा. त्यामध्ये म्हणतात की हरिभजनाविन काळ घालवू नको रे. त्या अभंगामध्ये म्हणतात ते की अनुभवाशिवाय नुसतीच मान हलवणं का उपयोगाचं आहे. समोर काहीतरी चालू असतं आणि ते आपण ऐकत असतो, सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. नुसती मान हलवत आपण जर बसलो तर त्याचा का उपयोग होणार आहे का. बरेचसे लोक तर त्यामध्ये बाहेरचा विचार त्या श्रवणाच्या वेळी करत असतात, मन बाहेर भरकटत असतं, त्यामुळे त्या श्रवणाचा उपयोगच होत नाही. बरं, श्रवण केलं, पण श्रवण केल्यानंतर खरंच ते बरोबर आहे की नाही हे तपासलं जात नाही. इतर सगळ्या गोष्टीमध्ये प्रयोग केले जातात प्रपंचात, व्यवहारामध्ये, पण पारमार्थिक प्रयोग केले जात नाहीत. म्हणून माऊली बोलतात की अनुभवाशिवाय ते उपयोगाला येणार नाही. म्हणून अनुभव घेतला पाहिजे. फक्त श्रवणानं काय होणार नाही, असा अनुभव येईल असं स्थान पाहिजे. म्हणजे ते स्थान कसं असायला पाहिजे, शुचोदेशे शब्दच वापरलेल्यावरती की ते पवित्र स्थळ असावं. त्या ठिकाणी कोणतरी मोठ्या एखाद्या व्यक्तीनं साधना केलेलं जर स्थळ सापडलं फारच उत्तम आहे. ज्या ठिकाणी एखादा सत्पुरुष साधना करून गेलेला आहे अशा ठिकाणी ध्यान लागायला सोपं जातं. आपण गोंधवल्याला गेलो किंवा स्वामी स्वरूपानंदांच्या पावसच्या मठामध्ये जर गेलो तर आपल्याला थोडासा अनुभव त्याचा येतो. आपली स्थिती कशी असेल त्यावर अवलंबून आहे, पण तरीसुद्धा असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी त्या सत्पुरुषांनी साधना केलेली आहे, नाम साधना केलेली आहे, अनुष्ठान केलेलं आहे. तर अशा ठिकाणी म्हणून म्हटलेलं आहे, असे एखादे म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे, असं एखादं स्थान पाहावे. जेथे आरानुकेची निकोडे बैसली या उठो नावडे, वैराग्याची दुनीव चढे देखील याजे. वर्णन कसं करतात बघा, वैराग्याचं दुप्पटपणा वाढला पाहिजे. उनी काय म्हणतात ते, बैसलेल्या उठो नावडे दुनीव चढे, वैराग्याची दुनीव चढे. दुनीव शब्दाचा अर्थ उणीवच्या विरोधार्थी शब्द आहे. उणीवच्या विरोधार्थी दुनीव म्हणलेला. ज्या स्थानावर समाधान मिळण्याच्या इच्छेनेवर बसल्याबरोबर उठावंसं वाटत नाही. कसं स्थान पाहिजे की ज्या ठिकाणी बसलं की शांतपणे बसावंसं वाटतंय, समाधान वाटत असतं. असं एखादी ठिकाणं खूप असतात बघा. आपण एखाद्या आश्रमामध्ये, मठामध्ये गेलो की त्या ठिकाणी जावंसं उठावंसं वाटत नाही. अशा एखाद्या मंदिरामध्ये आपण गेलो की त्या ठिकाणी उठावंसं वाटत नाही. त्याचा विचार आपण करायचा. ज्या ठिकाणी आपल्याला तृप्तीचा, समाधानाचा अनुभव येतो, शांत वाटतं, ते ठिकाण पवित्र ठिकाण असतं. त्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. पण माऊली म्हणतात असंच असायला पाहिजे ज्या स्थानावर आरानुकेची कोडे
आरानुक म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याच्या इच्छेने, कोडे म्हणजे इच्छेने, बसल्यानंतर बैसरिया उठो नावडे, बसल्यानंतर उठायला आवडत नाही म्हणजे उठावंसं वाटत नाही. नावडे शब्द वापरलाय म्हणजे आवडत नाही, बसल्यानंतर तिथून उठावंसं वाटत नाही. आणि वैराग्याची दुनीव चढे देखील याची, ते ठिकाण बघितल्या असं वाटायला लागतं की आपल्याच अंगामध्ये वैराग्य दुप्पट सुरू आलेलं आहे. पाहिल्याबरोबर दुप्पट वैराग्य वाटतं, नुसतं पाहून वैराग्य वाटतं. मग अनुष्ठान आणि साधना करून किती वैराग्य वाढेल. असंच ते स्थान पाहिलं पाहिजे ज्या ठिकाणी वैराग्य वाढेल. बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी असतात, अशी काही तीर्थस्थळ ठिकाणं सुद्धा आहेत की ज्या ठिकाणी लोकांच्या गलबल्यामुळे आणि गोंधळामध्ये आपण गेलेलो असतो काहीतरी करण्यासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी वगैरे किंवा एखाद्या महात्म्याच्या दर्शनासाठी, पण तिथं भलतंच काहीतरी चालू असतं. असे अनुभव सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि हे जर लक्षात आपल्या जर आलं तर तिथं वैराग्य कसं वाढेल हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे वैराग्य दुप्पट वाढेल असं एखादं स्थान पाहावं. बसल्यानंतर तृप्ती वाटेल, शांती वाटेल अशा ठिकाणालाच आपण बसायला जावं. म्हणजे खुणा सांगायला लागलेत माऊली. कोणत्या ठिकाणी त्याचा अनुभव येतो तर ज्या ठिकाणी बसल्यानंतर उठावंसं वाटत नाही आणि वैराग्य दुप्पट वाढत राहतं, असलं ठिकाण एखादं बघितलं पाहिजे. जो संती वसविली ठावो, संतोषाशी सावावो, मना होय उत्साह धैर्याचा. मगाशी आता आपण याच्यावर चिंतन केलंय बघा. ज्या ठिकाणी संतांनी वास्तव्य केलेलं आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. संतांचं वास्तव्य ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य वाढत गेलेलं असतं. आणि अशा पावित्र्याच्या ठिकाणी जाऊन साधना करावी असं वर्णन केलेलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी आत्तासुद्धा ज्या ठिकाणी संतांचा ठाव म्हटलेला आहे शब्द, संतांची ठिकाणं होती ती सुद्धा ठिकाणं गोंधळामुळं, बाजारपेठांच्यामुळं आणि नको त्या गोष्टी अशा त्या ठिकाणी मनोरंजनाच्या चालल्यामुळं त्या ठिकाणला सुद्धा पावित्र्य आता शिल्लक राहिलेलं नाही. पण असं काही सगळ्या ठिकाणी म्हणता येत नाही. आपल्याला अशा ठिकाणी आपण जावं की ज्या ठिकाणी संतांचा वास्तव्य काही काळ होतं, त्यांचे संतांचे पाय लागलेले आहेत. अशा संतांच्या पाय लागलेल्या ठिकाणी आळंदीला, देहूला आपण जेव्हा जातो, पावसला किंवा गोंदवलेला आपण जेव्हा जातो त्या ठिकाणी शांतीचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून माऊली काय म्हणतात, ज्या ठिकाणी संत राहिलेत काही काळ त्यांचा मुक्काम होतो तिथं संतोषाला सहाय्य मिळतं, म्हणजे समाधान अधिक वाढतं. ज्या ठिकाणी संत राहिलेत, कारण संतांचं काय आहे, संतांचा नुसता अंगसंग म्हणतात, संतांची अंग लगे पापा ते जिरणे गंगे. किती सुंदर विचार आपण यापूर्वी त्याचं चिंतन केलेलं आहे की संतांच्या संगतीत, संतांची संगत शब्दाचा अर्थ आहे संत ज्या ठिकाणी राहिले त्यांच्या वेव्ज त्या ज्या असतात त्या ठिकाणी असतातच, त्या कुठं जात नाहीत. आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होऊन मन संतुष्ट राहतं आणि मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं. ज्या ठिकाणी संतोषात सहाय्य मिळतं, आणखीन एक ज्या ठिकाणी मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो, मनामध्ये एक प्रकारचं धैर्य निर्माण होतं, भय निघून जातं. आता भय निघून जायला संतांचा सहवास आवश्यक आहे. पण संत आता जरी शरीरानं नसले तर त्यांचं वास्तव्य त्या स्थळाला असतंच, त्या ठिकाणी पावित्र्य करून गेलेलंच असतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जावं की ज्या ठिकाणी संतुष्टता प्राप्त होईल, ज्या ठिकाणी संत राहतात आणि मनाचा उत्साह वाढतो. अभ्यासाची आपण याती करी, हृदयाते अनुभवरी, ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेत. हे सुंदर वर्णन याचं चाललंय ना. शुचोदेशे या शब्दाबद्दल नुसतं चाललेलं आहे. ते ठिकाण कसं असावं त्या ठिकाणाचाच उल्लेख फक्त करायला सांगितला आहे. जेथे अभ्यासात आपल्याकडून साधन करून घेतो, आपल्याकडून अभ्यासच आपल्याकडून साधन करून घेतो. जिथं अभ्यासाला बसलं की अभ्यासच आपला अभ्यास करून घेतो. किती सुंदर विचार मांडलेला आहे बघा. म्हणजे अभ्यासाला अधिक चालना मिळते. जरी आपण हाच अभ्यास आपल्या घरामध्ये करत असताना तो जर समजा तासाचा करत असू तर तिथं 2 तास 4 तास गेले तरी सुद्धा कंटाळा येत नाही. असा अभ्यासच आपल्याकडून अभ्यास साधन करून घेतो आणि अनुभवच आपण होऊन चित्ताला वरतो. हृदयाते अनुभवरी, हृदय शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. हृदय शब्दाचा अर्थ कुठंही ज्ञानेश्वरीमध्ये हार्ट या अर्थानं घेतलेला नाही. हृदय शब्द आपला जो हार्ट म्हणतो त्या अर्थानं, अंतःकरण, चित्त, मन या अर्थानं हृदय शब्द वापरलेला आहे.
हृदयाते अनुभव करी, ज्या ठिकाणी अनुभवच येतो आणि चित्ताला वरतो अनुभववरी, ऐशी रम्यपणाची थोरी, असे रम्यपणाचं महत्व ज्या ठिकाणी सर्व काळामध्ये आहे, अखंड आहे, जिथं रम्यता आहे, मन रमून जातं, त्या ठिकाणी साधनेला भयंकर असा उत्साह येतो, अनुभव यायला लागतात आणि अनुभव आपणहून यायला लागतात. आपलं साधन अर्ध आणि दुसऱ्या त्या वातावरणाचा दुसरा उलटा 50% परिणाम, आपलं 50% साधन आणि 50% त्या स्थानाचा परिणाम, असा अनुभव आपल्याला यायला लागतो. आणि त्यामुळे जास्त अभ्यास, जास्त अनुष्ठान, जास्त साधना आपली घरातल्यापेक्षा किंवा जिथं आपण पूर्वी करत होतो त्याच्यापेक्षा जास्त साधना अशा ठिकाणी होते, असं ते स्थान असलं पाहिजे. अभ्यासची आपण यातेवरी, हृदयाते अनुभववरी, ऐशी रम्यपणाची थोरी, अकड जेथ जया आड जाता पारता, तपश्चर्या मनोरथा, पाखांडिया असता समूळ होय. अर्जुना, ज्या स्थानाच्या आड बाजूने म्हणजे बाजूने जरी गेलं असतं तर तप करण्याचं मनोरथ व्हावं, म्हणजे इच्छा निर्माण होते. आपण काहीतरी साधना करावी, तिथं गेलं की वाटतं की साधना करावी, की तप करण्याचे मनोरथ व्हावे. आणि जेथे नास्तिकाला सुद्धा मनापासून तप करण्याची इच्छा व्हावी. बरेच वेळा आपल्याला आपल्या परिवारामध्ये शिवगड परिवारामध्ये अनुभव आहे की शिवगडला आलं की शांत वाटतंय. अशी बरेच लोक ज्यांना ओळखही नाही शिवगडची किंवा परमपूज्य काकांना जे ओळखत नाहीत ते सुद्धा स्वतःचा अनुभव सांगतात. आपल्याला इथं थांबावंसं वाटतं, इथं अभ्यास करावासा वाटतो, असं हे ठिकाण आहे. असे ठिकाणाचा अर्थ इथं माऊली बोलतात काय बघा, जया आड जाता पारता, नुसतं त्या रस्त्यांतरी बाजूच्या गेलो तरी तपश्चर्या मनोरथा, इथं मनानं वाटायला लागते, मनात इच्छा निर्माण होते की आपण तप करावं. किंवा एखादा पाखंडी आहे, पाखंडी शब्दाचा अर्थ आहे ज्याला अशा काही ज्या साधना आहेत मुळातच आवडत नाही, त्याची जरासुद्धा श्रद्धा नाही, त्याला पाखंडी म्हटलेला आहे. ज्याला नास्तिक आपण म्हणतो त्या नास्तिकाला सुद्धा साधना करायची इच्छा होईल, असं ते ठिकाण असेल. किती सुंदर वर्णन करायला लागेल माऊली बघा. असं ठिकाण आत्ता विचार करायला गेलो तर फार मुश्किल ठिकाण आहे बरं काही सापडणं. हे ठिकाण सापडणं असं मुश्किल आहे. पण जाता जाता आपण बाजूला जरी निघालो तर उतरावं, तिथं थोडा वेळ थांबावं, मला काहीतरी बसवून थोडं का असताना डोळे मिटून बसावेत, भगवंताचं नामाचं स्मरण करावं, अशी इच्छा व्हावी, असं ते ठिकाण असायला पाहिजे. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामही परी मागोता निघो विसरे. सकाम शब्दाचा अर्थ आहे एखादा प्रापंचिक सुद्धा, पक्का प्रापंचिक आहे, विषयी आहे, पामर आहे, असा सुद्धा. एखादा ग्रामस्थ व्यवहारी मनुष्य स्वभावता कुठून तरी वाटेने येत असताना अकस्मात जर त्या स्थानाला प्राप्त झाला तर मोठा आसक्त जरी असला किंवा त्याला पुष्कळ कामाची घाई जरी असली तरी तो रम्यपणा पाहून तिथून माघारी यावं ते हे विसरूनच तो जातो. तरी सकामही परी मागोता निघो विसरे. मागोता निघो विसरे हा शब्द एकदम घेतला की आपल्याला अर्थ कळतो लगेच. म्हणून स्वभावे वाटे येतात, सहज स्वभावता कुठून तरी चालत आपण निघालेली एखादी व्यक्ती आहे, वरपडा अकस्मात, अवचिता शब्द वापरलाय बघा. वरपडा म्हणजे तिथं प्राप्त झाला, त्या स्थानाला आला. अवचिता म्हणजे अचानकपणे, आकस्मिकपणे. तरी सकामही म्हणजे ज्याला अधिक विषयासक्ती आहे असा विषयी पामर सुद्धा मागोता निघो विसरे, त्याला सुद्धा तिथून पाय काढावासा वाटत नाही. किती कामाची घाई असली तर 2 मिनिटं तिथून जाऊन पाय लावून यावं अशी इच्छा निर्माण होते. असं ते स्थान असायला पाहिजे. साधनेसाठी स्थान निवडायला साधनेच्या स्थानाचं निकष सांगायला चालू केलेले आहेत माऊलीने. की वर्णन करताना म्हणलेले आहेत ना की शुचोदेशेवर व्याख्यान करायला चालू आहे की असं ते ठिकाण असलं पाहिजे त्या ठिकाणी विषयासक्त एखाद्या व्यक्तीला सुद्धा विषयांचा विसर पडेल. मागोता निघो विसरे म्हणजे विषयांचा विसर पडेल असं ते ठिकाण असलं पाहिजे. म्हणजे मी खरंच प्रापंचिक आहे, माझी घरामध्ये बायका मुलं आहेत आणि मला वेळेवर जायचं होतं, पण तो विसरून जातो आणि त्या ठिकाणाला जातो, थांबतो थोडा वेळ,
आणि त्याचा अनुभव घेतो, असं ते ठिकाण असायला पाहिजे. माऊली बोलतात, स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला उचिता, तरी सकामही परी मागवता निगो विसरे, ऐसेनी न राहता ये राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटून चेरवी विरक्ती ते. अशा रम्यपणानं जे न राहणारालाही राहावंसं वाटतं, न राहत या ते राहावी, त्याला राहावंसं वाटत नाही अशी एखादी व्यक्ती जी असते ना, ते म्हणतात मी कुठंच राहत नाही. पण त्या ठिकाणी गेली की म्हणतात एखादा मुक्काम इथं टाकावा अशी इच्छा व्हायला लागली आहे बरं का. हे कुठल्या ठिकाणी होते असं? ज्या ठिकाणी जो देश संतांच्या सहवासानं संघानं पवित्र झालेलं ठिकाण आहे, त्या ठिकाणीच तसं आवडतं. कारण तिथल्या ज्या वातावरणाच्या ज्या लहरी आहेत, त्या लहरीच त्या व्यक्तीच्या अंतःकरणावरती परिणाम करतात. म्हणून राहायची इच्छा नसताना सुद्धा न राहत या ते राहावी, भ्रमत या ते बैसवी, म्हणजे 10 दिशा भटकणारे जे असतात की ज्यांना बसवतच नाही, अशी सारखी फिरणारी माणसं असतात बघा, त्यांना सुद्धा ते बसवतं. भ्रमत या ते बैसवी, जे सारखे फिरणारे असतात, ज्यांचं मन नेहमी विक्षेप चित्तसारखं चंचल असतं, अशा चंचल चित्ताच्या एखाद्या भ्रमिष्ठाला सुद्धा, फिरणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तो बसण्यासाठी काय करतं ते, तर ते भाग पाडतं. आणि थापटून चेवी विरक्ती ते, जे वैराग्याला थापटी मारून जागृत करते. चेववी जागे करणे, थापटून म्हणजे थापट मारून. एखादा माणूस झोपलेला असला ना, मग झोपतोय कशामुळं? विषयांच्या नादामुळे झोपलेला असतो, त्या भ्रमात असतो, किंवा प्रपंचाच्या नादामध्ये, किंवा आपल्या नातलगांच्या विचारामध्ये, आपल्या प्रापंचिक दुःखामध्ये स्वतःला हरवून गेलेला असतो. आणि हे हरवून जाणं तो झोप आहे. असं प्रपंचाच्या आसक्तीमध्ये आणि ममत्वामध्ये स्वतःला अडकून घेतलेलं असणं ही एक प्रकारची झोप आहे. आणि त्या झोपेतून थापटण्याचं आणि थापटून जागं करण्याचं काम ती जागा करते. इतकी ती जागा पवित्र असते. थापटून विरक्ती ते, चेववी विरक्ती ते, म्हणजे आतलं असलेलं वैराग्य जे आहे ते वैराग्य थापटी मारून, म्हणजे एखादा धपाटा मारून जागा करत असतं. एखादा मुलगा एखाद्या जादूचे प्रयोग जो पाहत बसलेला असतो बघा, आणि सुट्टीचे दिवस असतात, एक सुट्टी असते आणि ते मुलगा छोटा एखादा प्रयोग रस्त्यावरचा पाहत बसतो आणि त्याला जेवणाची वगैरे आठवण सुद्धा नसते. अशा वेळी आई पाठीमागून जाते आणि त्याला रपाडा मारते पाठीमध्ये आणि म्हणते चल तुला जेवायचं आहे ना, असं ह्याला म्हणणं की त्याच्या जेवणाची त्याला आठवण करून देता. तशी ही विरक्ती काय, विरक्तीला थापडून जागू करण्याचं काम ती जागा करते. इतकी ती जागा श्रेष्ठ दर्जाची असते. भटकणाऱ्या लोकाला बसवण्याचं काम ती करते. ज्याला राहावंसं वाटत नाही अशा ठिकाणी राहायला भाग पडते. आणि ज्याला जरासुद्धा वैराग्य नसतं त्याचं वैराग्य जागं करण्याचं काम ती जागा करते. अशी जागा निवडावी. हे राज्यवर सांडिजे मग निवांता येतीच असीजे, ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेवो. हे स्थान पाहिल्यावर एखादा राजा सुद्धा म्हणेल की माझं समृद्ध राज्य सोडावं आणि इथंच यावं आणि इथं समाधानानं राहावं. निवांता येतेची असीजे, नको ते घरी जाणं, प्रपंचामध्ये अडकणं, प्रपंचाची दुःख भोगणं, या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडावं आणि इथंच यावं. हे ऐसे शृंगारियाही उपजे, असा एखादा भावविलासी माणसाला देखील जे उत्पन्न करते. शृंगारिया म्हणजे काय? जे नेहमी विषयामध्ये मग्न असतात, भोग भोगण्यामध्ये उपभोगता वृत्ती जी असते, उपभोग वृत्ती, ती उपभोग वृत्ती सतत जागृत असते. हे खावं ते खावं, असले कपडे परिधान करावेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मनोरंजन करावं, जेवणावळी कराव्यात, पार्ट्या जोडाव्यात, ह्या ज्या कल्पना असतात ना, आज ह्या हॉटेलातून त्या हॉटेलात, याला शृंगार या शब्द वापरलेला आहे. इकडलं जेवण ती कसं लागते, तिकडली कपडे कसे आहेत, हे दागिने कसे आहेत, ते दागिने कसे आहेत, याचा अनुभव घेणं, विविध लोकांच्यामध्ये मिसळायची सवय असणारे यांना शृंगारी हा शब्द वापरलेला आहे. अशी भटकणारी जी शृंगारीत असणारी जी विलास माणसं आहेत, अशा विलास माणसांना सुद्धा ते ठिकाण पाहिल्याबरोबर त्यांच्यामध्ये सुद्धा उपजे देखत खेवो, तिथं त्या माणसाला देखील जे समाधान उत्पन्न करतं, तिथून जाऊच वाटत नाही, अशी स्थिती त्या ठिकाणाची आहे, त्या ठिकाणाचा प्रभाव आहे. एखाद्याला वाटते इतकं मोठं राज्य, इतका मोठा सगळा पसारा सोडावा
आणि त्यांच्या संगतीमध्ये राहावं असं बऱ्याच वेळा वाटतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज भेटलेत समर्थ रामदासांना, तेव्हा तेव्हा रामदासांना सुद्धा म्हटले की मला आता राज्य करावंसं वाटत नाही, मला शांतीतनं या अध्यात्माचा आणि या परब्रह्माचा अनुभव घ्यावा अशी इच्छा माझ्या मनामध्ये झालेली आहे. हा कसा आला परिणाम आहे बघा. जेव्हा ते सहवासात आले समर्थांच्या तेव्हा इतका परिणाम झाला. नंतर त्यांना समर्थांनी परावृत्त केलं, त्यांचं कर्तव्य त्यांना दाखवून दिलं. जसं अर्जुनाला भगवंतानी कर्तव्य दाखवलं तसं समर्थांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं कर्तव्य दाखवून दिलेलं आहे. परंतु मुख्य गोष्ट आहे काय बघा, राज्य सोडून द्यावं आणि राज्य सोडून निवांत या समाधानाचा आणि तृप्तीचा अनुभव घ्यावा असं ते ठिकाण असलं पाहिजे. जे येणे माने बरवंट, मानाचे स्थान बरवंट म्हणजे अतिशय छान, बरवंट बरे रम्य आहे, तसेच ते अत्यंत पवित्र आहे. तैसेची अति चोकट, चोकट म्हणजे पवित्र, बरवंट म्हणजे अत्यंत रम्य किंवा छान असं ठिकाण, आणि चोकट शब्दाचा अर्थ आहे असं पवित्र, ज्या ठिकाणी जेथे अधिष्ठान प्रकट डोळा दिसे, ज्या ठिकाणी जणू डोळ्याला प्रत्यक्ष अधिष्ठान म्हणजे ब्रह्म दिसतं. जर समोर गेलं तर भगवंताचंच रूप आहे का काय ही जागा, म्हणजे जणू काय ही जागा मला भुरळ पडायला लागलेली आहे, माझा प्रपंच माझे विषय मला विसरायला लावते, अशी एवढी ताकद त्या जागेमध्ये आहे की असंही जागा आहे जी कशी आहे, रम्य आहे आणि चोकट आहे. पवित्र देश, शुचो देश शब्द वापरलेला आहे, ह्याला पवित्र देश म्हणलेला आहे. ज्या ठिकाणी कुठल्याही विषयाचा विसर पडेल आणि ब्रह्मरसाचा अनुभव घ्यावा. विषयरस विसरला, विषयी विसर पडला निश्चस, आणि ब्रह्मरस ठसावला, तुकाराम महाराज म्हणतात. ज्यावेळी असा विषयाचा विसर पडण्यासारखं जर ठिकाण असेल तर त्या ठिकाणी ब्रह्माचं परब्रह्माचंच दर्शन दिसेल. जे तर अधिष्ठान प्रकट डोळा दिसे, वास्तविक एका प्रकट दिसत नाही, पण प्रकट दिसतं कोणत्या रूपानं, त्या जागेच्या रूपानं. जणू ब्रह्मानं परब्रह्मानं या जागेचं रूप घेतलंय की काय, त्या आकार घेतलाय की काय असं वाटायला लागते. वास्तविक काय ब्रह्म काय डोळ्याला दिसणार आहे का, नाही दिसत. पण दिसत नसलं तरी माऊली बोलतात. याचा अर्थ असा आहे की ते दिसत नसलेलं, याचा अर्थ जणू काय भगवंतानंच या जागेचा आकार घेतलेला आहे असं वाटतं. अशी ती जागा अत्यंत रम्य, अत्यंत पवित्र, अति चोकट आणि बरवंट, दोन शब्द वापरलेला आहे. का तर तिथं अधिष्ठान प्रकट होऊ शकतो. आणखी एक पाहावे, जे साधकी वस्ते होवावे आणि जनाचे नि पायरवे रुळेची ना. आतापर्यंत आता जागेचा एक निकष दुसरा सांगितलाय बघा. आणखीन एक त्या स्थानामध्ये गुण पाहावा, आणखीन एक पाहावे. जर बघायचं आहे आपल्याला, स्थान निवडायचं आहे, आता स्थान निवडायला गेलेला खरोखरच वैराग्य असलेला जाऊ शकतो. ज्याला खरंच ह्या योग ध्यानातून परब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे, परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे, मोक्षाचा अनुभव घ्यायचा आहे, अशीच व्यक्ती हे बघायला जाणार आहे. म्हणून पाहताना काय केलेलं आहे, कसं सांगितलेलं आहे, अनेक एक व्हावे, जे साधकी वस्ते व्हावे, तेथे साधकांची वस्ती असावी, म्हणजे आजूबाजूला साधन करणारी माणसं असावी. याचं कारण सांगितलेलं आहे बघा, की आजूबाजूला जर साधन करणारे असतील तर त्यांच्या प्रभावामुळे आपल्याला पण साधनाचा उत्साह वाढेल. आपण आळंदीमध्ये गेलो की आळंदीला आसपास लोक सगळे ज्ञानेश्वरी वाचत बसलेले असतात. त्या आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला हे दृश्य बघायला मिळतं आणि वाटायला लागते आपण कधीतरी जातोय, अरे आपण सुद्धा ज्ञानेश्वरीचा एक तरी अध्याय, 9वा अध्याय तरी इथं वाचून जाऊया, 15वा अध्याय 12वा अध्याय तरी वाचून जावा असं वाटायला लागतंय. कारण काय बघा, कारण साधकी वस्ते होवावे, ज्या ठिकाणी साधकांची वस्ती असावी ते स्थान, आणि जनाचिनी पायरवे डोळेच ना, सामान्य माणसाच्या पायधुळीने मळलेले नसावे, म्हणजे लोकांची वर्दळ नसावी येण्या जाण्याची. काही नुसते जातात ना सेल्फी काढायसाठी, फिरायसाठी, त्याचे फोटो घेणं, तिथल्या परिसराचा विचार करणं, त्याच्यावरती रिपोर्टिंग करणं, असे खूप मंडळी जातात. यांना साधना वगैरे काही करायची नसते. आपण तिथं पोचलेलो आहे हे दाखवायसाठी आणि स्टेटस लावायसाठी सुद्धा काही लोक तिथं जातात.
आत्ता मी कुठं आहे तुम्ही? अहो आम्ही हरिद्वारमध्ये आहे. बघा ना स्टेटसचा, बघा ना माझ्या, मी हरिद्वारमध्ये आहे. अरे त्या स्टेटससाठी हरिद्वारला गेला होतास की काय, असा मुद्दा आहे. लोकांची वर्दळ कोणत्या लोकांची? सामान्य लोक असतात. विषयामध्ये नुसतं फक्त विषयांचं चिंतन करणारे मंडळी जर अशा ठिकाणी येणे जाणे असेल तर ते जागा त्यामुळं अपवित्र होते, कारण ती सामान्य लोक असतात. मग कुणाची असावी तिथं? कोण लोक असावेत वस्तीला? तर साधक वस्तीला असावेत, जे साधकी वस्ते होवावे. ज्या ठिकाणी साधक असे असावेत की ज्या साधकांच्याकडे पाहून आपल्यालाही साधन करण्याचा उत्साह यावा, प्रेरणा मिळावी, हा मुद्दा त्यातला आहे. आणखी एक पाहावे, आणखीन एक गुण पाहावा म्हणून सांगितलंय की ज्या ठिकाणी साधक वस्तीला असतात आणि लोकांचं येणं जाणं सामान्य लोकांचं नसतं, तिथं येणं जाणं नसायला पाहिजे. वर्दळ त्याला आपण म्हणतो. या वर्दळीमुळेच आता आपल्याला कुठेही जा, कुठल्याच तीर्थस्थळाचं नाव घेऊन त्याचा अनादर करायचा नाही, पण आपल्याकडे आता तीर्थक्षेत्र ज्या ज्या तीर्थक्षेत्राला आपण जातो तिथं अशाच लोकांच्या जाण्या येण्यामुळं तिथलं स्थानाला, त्यांच्या पावित्र्याला धक्का लागतो आणि त्यामुळे तिथं चाललेल्या साधनासुद्धा अशा काय होतात, बिघडून जातात. बरेचसे लोक शांतपणे मंदिरामध्ये बसलेले असतात आणि येणारे जाणारे काही पर्यटक असतात ना, ठन दिशी मोठीच्या मोठी बेल असती लावलेली आणि घंटा जोरात वाजवायचे. आता ही घंटा वाजवून त्यांना कशासाठी घंटा वाजवतात हे माहीत नसते बरं काय. कारण आलोय ना मंदिरामध्ये, मग आल्यावर मंदिरामध्ये घंटा न वाजवता जायचं कसं, म्हणून घंटा वाजवणारी खूप मंडळी आहेत. आणि तिथं मात्र शांतपणे कोणी अभ्यास करत, कोणी ग्रंथ वाचत बसलेलं असतं, कोणतरी नाम घेत बसलेलं असतं. त्यांना डिस्टर्ब होतो याचा विचार केला जात नाही. आणि त्यामुळं अशा अशा येण्या जाण्यामुळं साधकांच्या साधनेवर सुद्धा परिणाम होतो. पण असं साधन, असं ठिकाण पाहिजे. माऊली म्हणतात तिथं आणखीन एक गुण असा पाहावा की ज्या ठिकाणी साधक राहतात, ज्या ठिकाणी साधक साधना करत असतात, असं असलेलं ठिकाण असलं पाहिजे. जेथे अमृताचे निपाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. तिथं झाडांची गर्दी असावी, कारण झाडांचा चांगला परिणाम होत असतो बरं का. ज्यावेळी समोर आपण डोळ्याला हिरवळ आणि पाण्याची ठिकाणं बघतो ना, त्यावेळी ध्यान लवकर लागतं. कधीही बघ, आपण सुद्धा आपण अनुभव घ्यायला हरकत नाही. एखाद्या नदीच्या किंवा तलावाच्या काठी संध्याकाळी एकांतात शांत जाऊन काठावर जाऊन बसून बघावं. त्यावेळी आपल्या लक्षात येतं, पाण्याकडे पाहत पाहत किंवा हिरवळ जी झाडांची असते त्या झाडांच्याकडे, निसर्गातल्या सगळ्या सृष्टीकडे पाहत आपल्याला ध्यानाचा अनुभव येतो. त्याचं कारणच आहे ते परिसर आहे ना, तो वातावरणच त्याचे प्रभाव टाकणार असतं. माऊली काय म्हणतात, ज्या स्थानामध्ये अमृताप्रमाणे मुळासकट गोड अशी झाडं असावीत आणि सर्व काळ फळे देणारी. ती कशी झाडं असली पाहिजेत? सर्व काळ फळे देणारी. जोडती दाटे झाडे सदा फळती. कोरडी नको, ज्यांचं नेहमी वटतातच ती, त्यांची पर्णं काय जातात, निघून जातात, अशी काही झाडं असतात ना, नको तसली. तर हिरवीगार सतत असणारी, सतत फुलं किंवा सतत त्याला फळे येणारी, सदा फळती म्हणलेलं आहे, सदा फळं येणारी आणि दाट झाडे आणि गोड असलेली फळं असली पाहिजेत. अमृताची निपाडे, मुळाही सकट गोड, त्याची मुळं जरी खाल्ली तरी गोड वाटावी, इतकी ती सुंदर झाडं असली पाहिजेत. आता हे शोधायला आपण जायला पाहिजे. शोधून सापडेल का नाही माहिती रे. माऊलीने जे वर्णन केले ना, का वास्तविक त्या काळात ही सापडणारीच गोष्ट आहे, म्हणूनच वर्णन आलेलं आहे. आज या ठिकाणी आपल्याला या गोष्टी सापडणं फार मुश्किल आहे. किंवा जंगलात शिल्लक राहिलीत की नाही तपासायची वेळ आली आहे. जंगलावरती आता सरकारची करडी नजर आहे, त्यामुळं आज शिरायला जायला परवानगीच नसते. मुळात ध्यानाचा तरी विषय सोडून द्या, त्या ठिकाणी अशी गोड फळांची सदा फळं देणारी झाडं कुठं सापडणार आहेत, हा मुद्दा पण आहेच. पण माऊलीने मात्र वर्णन करताना सांगितलंय, ज्या स्थानामध्ये अमृताप्रमाणे मुळासकट गोड अशी झाडं आहेत, फळे देणारी, सदा फळे देणारी. पाऊला पाऊला उदके, वर्षा काळ ही चोखे, निर्जरे का विषेके सुलभे जेते. या ठिकाणी पावला पावलाला पाणी आहे, थोडंसं चालत गेलं की पाणी, तिथं पुढे पुढे थोडं चालत गेलं की पाणी, असं ठिकाण ते असलं पाहिजे. आणि ते वर्षा काळही चोखे. बघा कसा मुद्दा म्हणताय माऊलीने. बघा, पावसाळ्यात सुद्धा ते पाणी स्वच्छ असलं पाहिजे, कारण बरेच वेळा पावसाळ्यात अशा गढूळ पाण्यामुळं
ते अपवित्र किंवा अशुद्ध होण्याची शक्यता असते. म्हणून माऊली काय बोलतात बघा, वर्षा काळी ही चोखे निर्जर का विषेके, असे शुद्ध पाण्याचे झरे विशेष करून तिथं असावेत. झरे कदाचित शक्यतो पावसाळ्यात देखील गढूळ पाणी त्यातून येत नाही. हे झऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे झऱ्याचं पाणी हे शुद्ध पाणी मानलेलं आहे. आजही आपल्याला ग्रामीण भागामधल्या काही शेतामध्ये असे झरे सापडतात बरं काय, बघायला मिळतात. शहरी लोकांना याचा अनुभव येणार नाही, पण ग्रामीण भागातल्या लोकांना मात्र जे अगदी रिमोट प्लेस आहे, अशी रिमोट प्लेस असणारे बाजारपेठा, दगदग, इंडस्ट्री एरिया याच्यापासून दूर असणारे काही गावांच्या मध्ये शेतामधून आजही झरे, गोड पाण्याचे झरे आपल्याला बघायला मिळतात. गोड म्हणजे शुद्ध पाण्याचे. माऊली म्हणतात असे शुद्ध पाण्याचे झरे असावेत जे पावसाळ्यात सुद्धा गढूळ होणार नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी पाण्याचे साठे असावे. पावला पावला उदके, उदक म्हणजे पाणी. वर्षा काळी ही चोखे, पावसाळ्यात सुद्धा स्वच्छ. निर्जर का विषय सुलभ जेते, म्हणजे व्यवस्थित सुलभ असे झरे आहेत, निर्जर आहेत. त्या ठिकाणी हा आतपुही अळूमाळू जाणे जे तरी शीतळू, पवन अति निश्चळू मंद झुळके. आतपाऊ म्हणजे शब्द वापरलाय बघा, आतपुही. आतपुही अळूमाळू, आतपुही शब्दाचा अर्थ आहे ऊन. उन्हाचा जो परिणाम आहे ना, ऊन हे सूर्याचा प्रकाश सुद्धा ऊन जे आहे, जे ते ऊन देखील शीतल जाणवलं पाहिजे बघा. म्हणजे झाडाच्या फांदीतून येणारी जी किरणं असतात ती किरणं त्रासदायक नसतात असं म्हणायचं आहे माऊलींना. म्हणून ते म्हणतात आतपुही अळूमाळू जाणे जे तरी शीतळू. ती किरणं आहेत, ऊन लागते, पण ते ऊन कसं आहे, शीतल आहे, शांत आहे. ज्या ठिकाणी, आणि काय म्हणतात, पवन अति निश्चळू मंद झुळके, ज्या ठिकाणी वारा सुद्धा शांत किंवा मंद गतीनं वाहणारा असतो. फक्त झुळका येतात वाऱ्याच्या. अगदी वारा म्हणजे सोसाट्याचाही नाही आणि गदमदणारं आणि गरम करणारं वातावरण सुद्धा नाही. झुळूक येते वाऱ्याची, थंडावा देऊन जाते, त्यामुळे थंडी वाजत नाही आणि झुळूक आल्यामुळं उकडत नाही. असं कसं सुंदर ठिकाण असेल बघा. पावला पावलावर पाणी आहे, कधी ताण भागवता येते. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी वारा आणि ऊन सुद्धा, उन्हाचं सुद्धा जी किरणं आहेत ती झाडाच्या फांदीमधून येणारी असतील, त्यामुळे ती शीतल असतील. आणि वारा शांतपणे मंद झुळकीनं वाहणारा असेल. बहुत करुणी निशब्द दाटन रिगे श्वापद, शुक हन षटपद तेहू ते नाही. ते स्थान बहुत करून कसं असलं पाहिजे बा, बहुत करुणी निशब्द. निशब्द शब्दाचा अर्थ आहे अगदी पिन ड्रॉप सायलन्स आपल्या भाषेमध्ये, आता अलीकडच्या भाषेमध्ये निशब्द, ज्या ठिकाणी कसलाही आवाज नाही. असले तर फक्त त्या पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज, तोही कसा असतो, छान असतो. म्हणून बहुत करून घनदाट, निशब्द, दाट शब्द वापरलाय बघा. न रिगे श्वापद, त्या ठिकाणी हिंस्र पशूचा प्रवेश नसावा. म्हणजे वाघ किंवा सिंहादी जे हिंस्र प्राणी आहेत, नरभक्षक प्राणी आहेत, जे रक्ताला आचवलेले, सोकावलेले प्राणी जे आहेत ते तिथं नसावेत. कशी साधना करणार त्या भित्तीमध्ये? भयाच्या छायेत कोणाला साधना होईल काय? जरा रात्रीचं दुपारचं असा वाघाच्या डरकाळीचा, सिंहाच्या डरकाळीचा आवाज जर यायला लागला तर साधना होईल काय? म्हणून माऊलीने अट्ट घातली आहे बघा. ते दाट जंगल असलं पाहिजे, परंतु आणि कसं असलं पाहिजे, निशब्द शांतता असली पाहिजे. परंतु तिथं काय असायला पाहिजे, नेहमी शुक हन षटपद, म्हणजे नेहमी शब्द करणारे पोपट आणि भ्रमर तितकेसे नसावे. म्हणजे पोपटसारखे ओरडत बसतात आणि त्यामुळे त्या ओरडण्याचा आवाज सुद्धा त्रासदायक साधनेमध्ये होऊ शकतो. आणि भ्रमर सुद्धा, भ्रमरांचा आवाज येतो, हू असा आवाज येतो आणि त्या आवाजामध्ये साधनेला डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणून म्हणतात शुक म्हणजे पोपट, हन षटपदे, पोपट किंवा भ्रमर तितकेशे, तेऊ ते नाही, तितके नकोत. तो स्थान तरी कुठं पाहिजे, स्थान घनदाट निशब्द पाहिजे, अगदी शांत पाहिजे. परंतु शांत म्हटलं की त्या ठिकाणी श्वापद असण्याची शक्यता आहे. पण माऊली पुढचा अट्ट घालतात बघा, शांत आहे, घनदाट आहे, पण तिथं मात्र श्वापद नाहीत, हिंस्र पशु नाहीत. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी पोपटासारखे कर्कश आवाज काढून ध्यानामध्ये व्यत्यय आणणारे पक्षी सुद्धा नको. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे, कवने एके वेळे बैसे कोकिळी हो का.
यामध्ये मात्र काय म्हणतात, पाण्याच्या संबंधाने राहणारे 2-4 हंस आणि 2-4 सारस पक्षी असले तर काय हरकत नाही, ते असू देत म्हणतात. कारण पाण्याचं ठिकाण आहे म्हटल्यावर हंस पक्षी सारस पक्षी तिथं असतातच. आणि कवने एके वेळी बैसे कोकिळी, ही कोण्या एके वेळी कोकिळ देखील येऊन बसलं तरी काय हरकत नाही, मध्ये आधी येऊन जाऊ दे, सारखी नको. कोकिळ सुद्धा गाणं गात बसायला नको तिथं, कधीतरी अधूनमधून येऊ दे, पण हंस पक्षी सारस पक्षी मात्र तिथं असायला हरकत नाही. निरंतर नाही तरी आली गेली काही, होतू का मयूर ही आम्ही नान म्हणू. आणि परत काय म्हणतात बघा, नेहमी तरी नको पण अधूनमधून आले गेले असे मोर जरी असले असू देत, मोर असले तरी काय असू देत म्हणतात. मयूर शब्द वापरला, ते कसे आहेत, ते सुंदर असल्याने दिसायला सुंदर वाटतात, प्रसन्न वाटतं, म्हणून आम्ही त्यांना नको म्हणत नाही. असे ना न म्हणू. एखादा मयूर तिथे येऊन गेला मोर, तर त्या मोराच्या त्याच्या सगळ्या त्या पिसारा पाहून आपल्याला सुद्धा आल्हाददायक वाटते ना. म्हणून म्हणतात काय, मी म्हणत नाही तू मोर कधीतरी येऊ दे, परंतु ते मोठ्याने ओरडतात, म्हणून तिथं त्यांचं निरंतर राहणं आम्हास नको आहे. ते काय म्हणतात, सारखा नको राहायला मोर, कधीतरी येऊन जाऊ दे. त्याला आपण काय म्हणत नाही, येतोय जातोय असा शब्द वापरलेला आहे. निरंतर नाही, सारखा नाही तरी आली गेली न काही, होतू का मयुरी आम्ही नान म्हणे. आले गेली तरी चालतात पण सारखी नको, निरंतर नको असं. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, ते तर निगुट मठ होवा का शिवालय. फार सुंदर आता निकष एक सांगितलाय जागेचा, एखादा मठ असावा. कसला, दृष्टीस पडणारा न पडणारा एखादा मठ किंवा शिवमंदिर असावं. कारण शिवमंदिरामध्ये खूप प्रभाव पडतो साधनेला बरं काय. जी जुनी शिवमंदिरं आहेत ना, महादेव मंदिरं जुनी, त्या जुन्या शिवमंदिरामध्ये खूप असा ध्यानासाठी अत्यंत प्रभावशाली असा अनुभव आपल्याला येतो. म्हणून म्हटले आहे आवश्यक पांडव, असं अवश्य गुणांनी संपन्न स्थान मिळवावं की त्या ठिकाणी कोणाच्या दृष्टी सहसा न पडणारा एखादा मठ किंवा शिवालय असावं. तिथं सारखी जाणारी माणसं नाहीत, चुकूनच मठ कुठले तरी जुनं आहे त्या ठिकाणी आहे, थांबायची सोय आहे, किंवा एखादं महादेवाचं मंदिर आहे, शिवालय आहे असं, पण तिथं कुणाच्या दृष्टीच न पण ऐसा ठाव जोडावा ते तर निगुट मठ व्हावा. निगुड शब्दाचा अर्थ आहे सहसा दृष्टीच न पडणारा. माणसं तिकडे जातच नाहीत, कुणाला ठाऊक पण नसते. असं बऱ्याच ठिकाणी काही गुहा पण येतात जुन्या, त्या आता पाहणं, आता हिमालयामध्ये त्या कदाचित असतील, सापडत असतील, पण त्या असतीलही, पण तो तसं पाहावं, कारण ती गोष्टच उपयोगाची आहे. दोही माझी आवडते जे मानले होय चित्ते, या दोन्हीपैकी जे आवडेल आणि ते चित्ताला प्रशस्त वाटेल, ज्या ठिकाणी बहुत करून एकांते बैसीचे का, काय तुमचं काय असेल ते सोडून द्या म्हणतात आता सगळे निकट. ज्या ठिकाणी एकांतात बसता येते ना, ती जागा चांगली. इतकं सगळं सांगून झाल्यावर काय म्हणतात, एकांतात बसता येईल असे बहुगुणांनी संपन्न स्थान पाहावे. बहुत करुणी एकांते बैसीजी गा. बहुत एक ते बहुगुणांनी युक्त असलेलं, वरती सगळे गुण सांगितलेले आहेत. पाण्याचा गुणधर्म सांगितलं, पक्षी कुठले असावेत, श्वापद कशी नसावीत, मठ कसा असावा, एकांत स्थान कसं असावं, किंवा तिथं साधकांची वस्तीचं ठिकाण असावं, संतांच्या राहण्याचं ठिकाण असावं, हे सगळे गुण सांगितलेले आहेत. शेवटी म्हणतात एकांत तिथं असणं फार गरजेचं आहे. चित्ताला ज्या ठिकाणी आपल्या चित्ताला प्रसन्नता वाटते असंच ठिकाण निवडावं. असं आणिच वर्णन पुढे चालू आहे, पण वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका